नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर प्राथमिक शिक्षक अंगणवाडीतील मुलांना शिकवणार, आठवड्यातील एक दिवस द्यावा लागणार। जिल्हा परिषद शिक्षकांना आता शिकवावे या ठिकाणी लागणार आहे। या चिमुकल्यांचा शिक्षणाचा पाया आता भक्कम होणार आहे। शिक्षण विभागाचे पत्र देखील जाहीर झालेले आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता प्राथमिक शिक्षक अंगणवाडीतील मुलांना कशा पद्धतीने शिकवणार व एकूण शिक्षण विभागाचे हे नेमकं पत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहू शकता। तुमच्या समोर वर्तमानपत्रात आलेली ही अपडेट आहे। प्राथमिक शिक्षक आता अंगणवाडीतील मुलांना शिकवणार। पहा अपडेट काय सांगतोय। सातारा अंगणवाडीतील मुलांचे पायाभूत शिक्षण हे मजबूत करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातून किमान एक दिवस त्यांच्या शाळेच्या 1 किलोमीटर परिसरातील अंगणवाडीत जाऊन शिकवावे लागणार आहे। यासाठी शासनाने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे। या धोरणानुसार अंगणवाडी सेविका व प्राथमिक शिक्षकांनाही बालशिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे। तसेच अंगणवाडी सेविकांनाही शिक्षिकेचा दर्जा मिळणार आहे। अंगणवाडीतील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करणे, प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढवणे या हेतूने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करणे व मुलांना शिकविण्याचे शैक्षणिक धोरण आखले आहे। प्राथमिक शाळेतील शिक्षक आठवड्यातून एक दिवस अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करणार आहे। बघा, नेमकं शिक्षण विभागाचं पत्र काय सांगतोय। खरं तर अंगणवाडीतील मुलांसाठी विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार केला आहे। हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची मदत या ठिकाणी घ्यावी लागणार असून शिक्षण विभागाने शाळांना पत्र पाठवले आहे। बघा, आठवड्यातील एक दिवस द्यावा लागणार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक 1 किलोमीटर परिसरातील अंगणवाडीत आठवड्यातून एक दिवस शिकवणार आहेत। प्राथमिक शिक्षक अंगणवाडी सेविकांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजात मदत करणार आहेत। यामुळे अंगणवाडीतील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता हे सुधारणार असून प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीच्या शिक्षणात योगदान द्यावे लागणार आहे। बघा, जिल्हा परिषद शिक्षकांना शिकवावे लागणार। अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणांची ओळख व्हावी, त्याचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा या हेतूने अंगणवाडीतील मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना शिकवावे लागणार आहे। बघा, बालशिक्षण आणि संगोपन अंगणवाडीच्या मुलांना शालेय विविध कार्यक्रमात सहभागी करून त्याचा शिक्षणातील पाया भक्कम करणे व मुलांना प्राथमिक शाळेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने उपक्रम राबवला जाणार आहे। बघा, चिमुकल्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होणार। नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी पूर्व प्राथमिक व पहिला वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांचा एकूणच शिक्षणाचा पाया आता भक्कम करण्यात येणार आहे। एकूणच प्राथमिक शिक्षक आता अंगणवाडीतील मुलांना शिकवणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।